सावत्राईला जाऊन भेटावं की आपल्या मागे असते काय राजाचं माल असतं ते का आपल्यासाठी सगळे एका घरात नसतात. तिचा राणीचा माल वेगळा, राजाचा वेगळा, या युवराजचा वेगळा, असे त्यांची मोठी मोठी पण असतात वेगळे वेगळे. तर कृष्णधर बऱ्याचदा प्रयत्न करतो आपल्या सावत्राईला भेटण्याचा, येतो सावत्राईच्या महालाच्या बाहेरपर्यंत येतो, पण ही जी दासी असते ती अजिबात भेटायला देत नाही. काहीतरी कारण सांगते आणि त्याला तिथूनच पाठवते, तिथूनच पाठवून द्यायची. बऱ्याचदा प्रयत्न केला. एकदा तर कृष्णधर ठरवूनच येतो, मी आईला माझ्या भेटल्याशिवाय जाणार नाही, आणि आला तिथपर्यंत. लगेच ही दासी आली मध्ये आणि म्हणाले, कुठे निघालात तुम्ही युवराज? तर म्हणाले, आईला भेटायला निघाले. आई आंघोळ करतात मी सांगितलं, खोटं सांगितलं. मग गेला तिथूनच बिचारा. असं करता करता आईची आणि या मुलाची काही भेट होत नाही. मग राजा एकदा काय ठरवतो, शशांक राजा, की आपण आता कंटाळलो आहोत या राज्यात राहून, थोडीशी विश्रांती घेण्यासाठी वनात जाऊया, वनविहार करायला. राजा वनविहार करण्यासाठी आपल्या थोड्याशा सेवकांना जे काही आपल्याला बरोबर पाहिजे तेवढं घेतो आणि वनात निघून जातो. आणि म्हटलं 15-20 दिवस मी काही आता इकडं राज्य कारभार पाहायला वगैरे येणार नाही आणि मला बोलवायचं सुद्धा नाही. जरा विश्रांती तिकडे घेणार आहे, शिकार पण तिकडे करणार आहे. याप्रमाणे प्रधानाकडे सगळं सुपूर्द करतो आणि जातो निघून. इकडे राणी असतेच, त्याची दासी पण असते, युवराज पण असतो आणि थोडीशी प्रधानजी असतात, थोडीशी राजदरबारातली माणसं असतात. म्हणजे राजदरबारामध्ये शांतता असते खूप. एकदा काय होतं, हा कृष्णधर खाली पटांगणावर युद्धनीती शिकत असतो. तलवारबाजी, त्यानंतर गदा फिरवणे, हे शिक्षणाचे धडे त्याचे खाली चाललेले असतात. कृष्णधर हा राजाचे किंवा युवराजचे कपडे घालत नसतो. तो फक्त एकच गुंडाळायचा, पांढरे धोत्रासारखं, आणि एक फेटा मारायचा. मागे पूर्ण तो उघडाच असायचा. त्याला कशात इंटरेस्ट नव्हता, म्हणजे राज सिंहासनाचा आवडच नव्हती त्याला अजिबात. म्हणजे राज दरबारातलं त्याला कशाचीच आवड नव्हती. तो विरक्तच होता, कारण तो 9 नारायणापैकी एक नारायणच अवतार होता. त्यामुळे त्याला याची कसली आसक्तीच नव्हती. पण राजाचा मुलगा ना, गादीवर तोच बसणार आहे हे राजाचं स्वप्न होतं. त्यामुळे राजा त्याप्रमाणे त्याला शिक्षण देत होते पुढे असा तयार होण्यासाठी. मग तो एकदा तिथे तलवारबाजी, बाकी सगळं ते गदायुद्ध वगैरे शिकत असताना ही जी आई असते राणी, ही खिडकीतून बघते खाली, कोण खेळते तू इतका देखणा मुलगा तलवारबाजी, तिला काय माहिती नाही आपला मुलगा वगैरे, कोण खेळतोय तो. ती तिथं बघून मोहित होते, की किती छान आहे या, असं बघितल्या बघितल्याच आई त्याच्यावर मोहित होते. आणि आपल्या दासीकरवी सेवकांकडे निरोप पाठवते की तो जो मुलगा कोण खेळतोय ना तिथे, म्हणजे नीती शिकतो आहे, त्याला माझ्या महालात बोलवा म्हणून सांगते. मग त्याप्रमाणे निरोप जातो. तो कृष्णधर तिथपर्यंत येतो. कृष्णधर येतो आहे, आई आपल्या महालातून येते आहे. दोघं येत आहेत एकमेकांकडे दृष्टादृष्टी होते. याला माहिती नाही आई आहे, याला माहीत असणार आई आहे, पण तिला माहिती नाही की हा माझा मुलगा आहे. येत आहेत तिला तो इतका आवडतो, कृष्णधर इतका आवडतो की ती पुढं येते आणि त्याचा हातात आपल्या हात पकडते. कृष्णधरचा हातात हात पकडते आणि तिला सांगते की आज राज दरबारामध्ये कोणीच नाही, अगदी नीरव शांतता आहे राजदरबारामध्ये, तू माझी इच्छा पूर्ण कर. आई सांगते त्याला, इच्छा पूर्ण कर म्हटल्या तो तिच्या हातातला हात सोडतो, तसाच मागे सरकतो आणि माते म्हणून जोरात ओरडतो. तुम्ही सावत्र असलात तरी माझ्या माता आहात. परत तेच म्हणतो तो, सावत्र असलात तरी तुम्ही माझ्या माता आहात. असंच याच पावलाने म्हणजे तसाच तो मागे सरकतो आणि आपल्या
महालामध्ये निघून जातो. महालामध्ये निघून त्याला कळत नाही काय काय ही कसली किमया आहे, काय कळत नाही. म्हणजे आधी मायेने काय वाढून ठेवले माझ्या पुढे आणि ती पण घाबरते. आता हे मी केलेलं कृत्य जर उद्या राजाला कळलं तर राजा मला देहदंड देणार, शिक्षा करणार, म्हणजे मी मेलेच मरणारच ना. घाबरते, घाबरी उभी होते, इकडून तिकडून फेऱ्या मारते महालामध्ये. तोही आपल्या खोलीत गेला. तो त्यालाही काही सुचत नाही काय करायचं आता, काय माझ्या आईला कसं वेळ लागतो असं त्याला वाटते, कारण त्याला काही इंटरेस्ट नसतो या गोष्टीमध्ये. मग ती दासी धावत धावत येते, त्याला म्हणते देवी काय झालं काय झालं, घाबरलात का एवढे, घाबरून का झाला, कृष्णाने काय केलं ती विचारते. मग ते सगळं सांगते, असं असं मी केलं आणि घाबरते आहे. तर ती म्हणते काळजी करू नका, काय बी आहे. त्याने हात पकडला म्हणून सांगूया आपण राजाला, तुम्ही हात पकडला तुम्ही सांगायचं नाही. त्यांनी तुमचा हात पकडला, त्यांनी तुमच्याकडे इच्छा व्यक्त केली, त्यांनी तुमच्याकडे असभ्य वर्तन केलं, तुमचे कपडे फाडले, ब्लाऊज फाडला, आणखीन काहीतरी लावायला बरेच तिनं केली. आणि असं आपण राजाला सांगूया. आणि तेही आजच राजा आजच गेले आहेत तिकडे वनविहाराला. बोलू नका म्हणून सांगितलं आहे, आजच बोलून घ्या, आजच सांगा. तिला त्या राणीने बक्षीस दिलं त्या दासीला आणि तिला जरा धीर आला बराचसा, बरं वाटलं. मग तिने लगेच प्रधानजीला बोलून घेतलं. प्रधानजी काही कृष्ण तर काही प्रधानजीला बोललाच नाही. तो आपल्या महालात गेला आहे आणि तो विचारच करतोय काय हे काय झालं, हे काय झालं असं विचार करतोय एकटा तिकडे. तोवर हिने प्रधानजीला बोलून घेतलं आणि प्रधानजीला सांगितलं की लगेच आत्ताच्या आत्ता राजाला बोलून घ्या. ती म्हणते देवी बोलू नका म्हणून सांगितलेलं आहे, पण 10-15 दिवस आणि आजच बोलून तर राजा रागवतील. आता आजच गेले आहेत ते आणि लगेच कसं काय बोलवायचं, तुम्ही आत्ताच्या आता बोलून घ्या, माझी फरमाईश आहे. प्रधानजी गेले, राजाला म्हटले देवीने तुम्हाला लगेच बोलवलेले आहे आत्ताच्या आत्ता, आजच्या आज झाला. ते घाबरले, तिकडे काय झालं, एवढं काय घडलं आहे अगदी, म्हणजे हिचं एक मार्गी चाललंय सगळं. राजा आले लगेच, तिच्या खोलीमध्ये आले. खोलीमध्ये आल्यानंतर ही घाबरलेलीच होती आधी, भयानकच आपल्याच कृत्याने घाबरलेली होती. आता राजाला सांगताना खोटंच होतं सगळं ना, मग भीती असतेच मनामध्ये. खोटं सांगताना प्रत्येकाच्या मनात भीती असते, खरं सांगताना भीती नसते. मग ती पहिल्यांदा वचन घेते मागून आपल्या राजाकडून, वचन द्या मला, मी जे सांगणार आहे ते तुम्ही ऐकणार आहात आणि ते सत्य आहे हे तुम्ही मानणार आहात, हे पहिलं मला वचन द्या, त्याच्यानंतरच मी सांगेन. राजा बिचारा भोळा, दिलं वचन, तू सांगशील ते मी मान्य करेन. तिनं सांगितलं सगळं हे वर्तन, कृष्णधरने काय केलं, माझा हात पकडला, माझ्याशी असभ्य वर्तन केलं, एवढं केलं तेवढं केलं, हे सगळं नाही केलं तेही सांगून मोकळी झाली राजाला एवढा राग आला, एवढा पण राजाला एवढा पण विचार नाही की माझा मुलगा आपला मुलगा कसा आहे हे बापाचा पहिला विश्वास बसला पाहिजे. दुसरा किती पण सांगू दे, बापाचा विश्वास असलाच पाहिजे. पण हा बापाचा विश्वास बायकोवर होता वाटतं बहुतेक. त्यामुळे राजा तरा आपल्या राजमहालात गेला, लगेच प्रधानजीला बोलून घेतलं. प्रधानजीला म्हणाले राज्यसभा बोलवा, कृष्णधरला राज्यसभेमध्ये आणा, येऊ करा देव करा असं सुरू केलं सांगायला. प्रधानजीला काही कळेना, तर कृष्णधरने काहीच सांगितलं नव्हतं प्रधानजीला. प्रधानजीने राज्य दरबार भरवला. राज्य दरबार भरवल्यानंतर कृष्णधरला राज्य दरबारामध्ये उभं केलं, सभा भरवली. कोणालाच काही माहिती नाही, एकदम अघटित, फक्त राजाला माहिती आणि त्या सावंतराईला माहिती. कृष्णधरला आपल्याकडून चूक नाही एवढंच माहिती होतं, बाकी काही माहीत नव्हतं. तिथे काय घडणार आहे ते माहीत नव्हतं.
सभा भरवली आणि म्हटलं तुला माझा मुलगा म्हणायला लाज वाटते. बापाचं पहिलं वाक्य. काय घडलं? त्याला बोलायला चान्सच दिला नाही राजाने. काही तुला माझा मुलगा म्हणायला लाज वाटते आहे, असं तू असभ्य वर्तन तुझ्या मातेशी केलास. तेव्हा त्याला कुठेतरी क्लिक झालं की माझ्या मातेने काहीतरी उलट सुलट कारस्थान केलेलं असावं. तुझ्या मातेशी तू असभ्य वर्तन केलेलं आहेस, त्यामुळे तुला माझा मुलगा आहेस तू हे म्हणण्याला सुद्धा मला लाज वाटते. तेव्हा प्रधानजीला सांगितलं, लगेच दौंडी पिटा आणि कळवा की कृष्णधरचे चौकामध्ये हात पाय तोडण्यात येणार आहे. सर्व जनतेने चौकामध्ये हजर राहा अशी दौंडी पिटा. ही इकडे घाबरती आहे. हिला माहिती आहे सगळं काय घडले काय नाही ते. हे विचारून घे, माहिती काढून घेत असते. काय झालं काय करणार असं. आणि अशा प्रकारची दौंडी पिटली जाते. सगळ्या जनतेला आश्चर्य वाटतं, कारण सगळ्यांना माहीत असतं की कृष्णधरा आज्ञाधारक गुणी असा मुलगा असतो. त्याला एकही शत्रू नसतो. अजात शत्रू म्हणतात तसा तो असतो. त्याचा स्वभाव शांत असतो, सरळ असतो, तो सरळ स्वभावाचा. आणि तितिक्षा हा जो गुण असतो म्हणजे संयम स्थितप्रज्ञ हा सुद्धा गुण त्याच्याजवळ असतो. म्हणजे संताचे जे 4-5 गुण असतात हे सगळे गुण त्याच्यामध्ये असतात जन्मतः. तरी सुद्धा त्याच्यावर अशासारखा प्रसंग आलेला आहे. आणि हे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ आणि कानिफनाथ या चौघांनाही माहीत असतं. पहिलं माहीत असतं मच्छिंद्रनाथांना, कारण मच्छिंद्रनाथ हे गुरुदेव दत्तांचे मुख्य शिष्य आहेत. आदिनाथचे गुरु आहेत, हे शिष्य आहेत मच्छिंद्रनाथ. तर पण कोणीही काही करू शकत नाही. याचं कारण जे आधी मायेने ठरवलेलं आहे ते घडणारच. त्याला कुणीही विरोध करू शकत नाही. कृष्णधरला जर त्याच्या राजवाड्यातून बाहेर काढायचं असेल तर हे घडणारच होतं. हे गुरुदेव दत्तांना माहीत असतं. आणि म्हणून गुरुदेव दत्त, ते गुरुदेव दत्तांच्या 4 ओळी आहेत बघा, खाली आहेत त्या. सगुण रूप मनोहर